महादेवाच्या चरणी नतमस्तक होऊन आज आपण असे उपाय जाणून घेणार आहे जे अतिशय साधे आहेत पण त्याचे प्रभाव अत्यंत खोल आहेत. आपल्या भारतीय परंपरेत प्रत्येक वनस्पती, प्रत्येक सुगंध फक्त शरीरासाठी नाही तर आपलं मन, घर आणि आपले नातेसंबंध यासाठी उपयुक्त मानला जातो. अशीच एक दिव्य वनस्पती, दिव्य फळ म्हणजे इलायची. इलायचीचे आध्यात्मिक महत्त्व तुम्हाला माहिती आहे का? फक्त चहातच टाकतात एवढं माहिती आहे? तर चला, प्राचीन भारतीय ग्रंथामध्ये तसेच सनातन परंपरेनुसार, शास्त्रीय संकेतानुसार, अनेक आध्यात्मिक विचारानुसार इलायचीचे महत्त्व विस्तारित प्रमाणे सांगण्यात आलेले आहे. ज्या वस्तूमध्ये सुगंध असतो ती वस्तू नकारात्मकतेला थांबू देत नाही. त्याचप्रमाणे इलायचीचा सुगंध देखील मन शांत करतो, विचार शुद्ध करतो, घरात पॉझिटिव्ह कंपनी तयार करत असतो. म्हणून देवपूजेत, प्रसादामध्ये, शुभ कार्यात इलायचीला उपयोग केला जातो. चला तर आपण वळूया इलायचीच्या 5 उपायांकडे. मी आज तुम्हाला इलायचीचे 5 उपाय सांगणार आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. पहिला उपाय म्हणजे कामातील अडथळे दूर करण्यासाठी. कोणतंही काम असू द्या, त्या कामाच्या पाठीमागे मनात निर्मळ भावना, पॉझिटिव्ह विचार असं असलं पाहिजे. कुणाचं वाईट व्हावं किंवा निगेटिव्ह गोष्टींसाठी आपण हे उपाय करत नाही. तर कामात अडथळे येत असतील, आता काम पूर्ण होईल किंवा आता कामात यश भेटेल असं दिसत असेल आणि अचानक समोरून ते रिजेक्ट होणं, रिजेक्शन येणं, नकार येणं, अशा सिच्युएशन जर होत असतील वारंवार तुमच्यासोबत, तर दर सोमवारी हा उपाय करा. काय करायचे? सूर्योदयाच्या वेळी म्हणजे सकाळी सूर्य उगवतो अशा वेळी जायचे. घरातील निगेटिव्हिटी दूर करण्यासाठी. घरात वारंवार तणाव निर्माण होणं, चिडचिड होणं, विनाकारण अस्वस्थता वाटणं, अशा वेळेस काय करायचं? एक इलायची घ्यायची, तिला मंद आचेवर, हलक्या आचेवर घरात जाळायचं, तिचा सुगंध सगळ्या घरात पसरू द्यायचा. अशाने काय होतं? घरातील नकारात्मकता निघून जाते. सुगंध हा देवांना प्रिय असतो, त्यामुळे तिथे निगेटिव्ह एनर्जी थांबत नाही. तिसरा उपाय म्हणजे धनप्राप्तीसाठी. तर इलायची धनप्राप्तीसाठी खूप अत्यंत फायदेशीर आहे. जर तुमच्या आयुष्यात मेहनत असूनही पैसा टिकत नसेल, कमाई असूनही समाधान नसेल किंवा सेविंग राहत नसेल, तर अशा वेळेस काय करायचं? 2 हिरव्या इलायच्या घ्यायच्या. कोणत्याही शुक्रवारी 2 हिरव्या इलायची घेऊन देवीच्या मंदिरात जायचं आणि देवीला इलायची अर्पण करायची. त्यातील एक इलायची आपण रिटर्न घरी आणायची, आपल्या तिजोरीत, पर्समध्ये किंवा दुकान असेल तर दुकानाच्या गल्ल्यात एक इलायची ठेवून द्यायची. अशाने काय होतं? आपलं लक्ष्मी तत्व जागृत होतं आणि अनावश्यक जो खर्च असतो तो कमी होत असतो. चौथा उपाय म्हणजे नात्यांमध्ये गोडवा आणण्यासाठी. घरात सतत भांडणं होणं, अबोला असणं, मन दुरावत जाणं किंवा एकमेकांमध्ये अविश्वास निर्माण होणं, अशा सिच्युएशनला काय करायचं? 2 इलायची कापसामध्ये गुंडाळायची आणि ती रोज रात्री आपल्या उशीखाली ठेवून द्यायची. यामुळं काय होतं? मन शांत होतात आणि एकमेकांच्या विचारांना आपण प्राधान्य द्यायला सुरुवात करतो. हे झाले 4 उपाय. 5वा आणि महत्त्वाचा उपाय म्हणजे वाणी आणि आकर्षणासाठी. जर आपली वाणी मधुर असेल, आपलं इम्प्रेशन छान असेल, आपला स्वभाव जर नम्र असेल, तर अर्धे प्रश्न तिथंच सुटतात. यासाठी काय करायचं? सकाळी उठल्यानंतर इलायची चघळायची, त्याच्यावर हळूहळू पाणी प्यायचं. दिवसभर तुम्हाला स्वतःच्या वागण्यामध्ये बदल जाणवेल आणि एक विलक्षण आनंदाची अनुभूती येत राहील. लक्षात घ्या मित्रांनो, हे उपाय म्हणजे काही जादू नाही, तर हे श्रद्धा आणि सकारात्मकतेचे मार्ग आहेत. या गोष्टींना आपला अध्यात्म साक्ष आहे, त्यामुळे या विषयावर विश्वास असणं आणि श्रद्धा असणं खूप गरजेचं आहे. श्रद्धेने केलेला एक छोटासा नमस्कार असेल, छोटासा उपाय असेल, यामध्ये आयुष्यातले मोठे बदल घडवण्याचे सामर्थ्य असते. त्यामुळे तुम्ही श्रद्धेने हे उपाय करा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल. जर तुम्हाला मी सांगितलेली माहिती आवडली असेल, माझ्या समजवण्याची, सांगण्याची पद्धत जर आवडली असेल, तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा, शेअर करा. नक्की तुम्ही कमेंटमध्ये तुमच्या अडचणी सांगा, मी त्याच्यावर वेगवेगळे उपाय घेऊन यायचा प्रयत्न करेल.